आज तुमच्यासमोर एका अद्भुत रहस्याचा उलगडा करायला मला नक्कीच आवडेल. ही फार जुनी गोष्ट नाही. थोर संशोधक आणि वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम दिल्लीमध्ये एकदा इंटरव्ह्यू देत होते. तेव्हा मुलाखतकाराने त्यांना विचारले, सध्या माणसासोबत असं काय चुकीचं घडतंय की ज्यामुळे तो अपयशी ठरत आहे. तो थोर वैज्ञानिक क्षणभर शांत राहिला आणि मग उत्तर देता झाला. फक्त एकच गोष्ट, आणि ती म्हणजे आज माणूस सारासार विचार करत नाही. आणि हाच तो मुद्दा आहे, सारासार विचार म्हणजेच विवेक विचार, ज्याविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आपण सध्या सुवर्णयुगात राहतोय. हे एक असं युग आहे ज्याची माणसाने हजारो वर्षांपासून वाट पाहिली आहे, स्वप्न पाहिली आहेत आणि त्यासाठी अपार कष्टही सोसले आहेत. त्यानंतर हे युग अवतरले आहे. पण आपल्याला वाटतं की हे सुखसुविधांचं युग आयतच मिळालेलं आहे, जसे फुकटात मिळालेले एखादे गिफ्ट. आपण भारतात जन्मलो हे आपले मोठे भाग्यच आहे. आपण नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपन्नतेमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. भारत म्हणजे प्रत्येकाला पुरेपूर संधी उपलब्ध करून देणारी भूमी. तरीसुद्धा काय घडत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? समजा 100 माणसं आहेत ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी पोटापाण्यासाठी काम करणं सुरू केलं. तुम्ही कल्पना करू शकता का की त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी काय मिळवलं असेल? या सर्वांना विश्वास होता की ते यशस्वी होणार आहेत. यापैकी एखाद्याला जर विचारले, तुला यशस्वी व्हायचे आहे का? तर तो म्हणेल, हो, निश्चितच. असंही दिसेल की तो जीवनाकडे मोठ्या आशेने आणि कुतूहलाने पाहत आहे. त्याच्या डोळ्यात एक दृढतेची चमक दिसते. अधिकाधिक यश मिळवण्यासाठी तो जागरूक दिसत होता आणि त्याचे आयुष्य त्याला साहसिक मोहिमेप्रमाणे खूपच मनोरंजक दिसत होते. परंतु जेव्हा ते सर्व 65 वर्षाचे असतील तेव्हा त्यापैकी एक श्रीमंत असेल, 4 जण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेले असतील, याही वयात त्यापैकी 5 जण सध्या काम करत असतील आणि उरलेले 90 जण पार कोसळून पडलेले असतील. आता एका क्षणासाठी विचार करा, 100 पैकी फक्त 5च जण विशिष्ट स्तरापर्यंत का पोहोचू शकले? इतक्या मोठ्या प्रमाणात लोक अपयशी का होतात? जेव्हा ते 25 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसणारी दृढतेची चमक कुठे गेली? त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचं, आशांचं व योजनांचं काय झालं? या लोकांनी जे करायचं ठरवलं होतं आणि प्रत्यक्षात जे घडलं, यात इतकी मोठी तफावत का आहे? जेव्हा आपण म्हणतो की 5% लोक यशस्वी झाले, तर मग आपण यशाची व्याख्या समजावून घेतली पाहिजे. आजवर केलेल्या संशोधनानंतर यशाची व्याख्या मांडली ती अशी: जर एक व्यक्ती मनाशी खुणगाठ बांधून सर्वश्रेष्ठ गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सातत्याने ठरवलेल्या मार्गावर चालत आहे, ती श्रेष्ठतम गुणवत्ता किंवा आदर्श आत्मसात होईपर्यंत परिस्थितीशी संघर्ष करत निश्चित ध्येयाकडे निर्धाराने अथक वाटचाल करत आहे, म्हणजेच ती व्यक्ती यशस्वी आहे. हेच ते यश होय. जर एखादा मनुष्य ध्येय निश्चित ठरवून त्या दिशेने काम करत असेल आणि त्याला माहिती आहे की तो कुठे चालला आहे, तर तो मनुष्य यशस्वी आहे. जर तो तसे करत नसेल तर तो अपयशी आहे. यश म्हणजे एका योग्य अशा टार्गेटची किंवा ध्येयाची पायरी पायरीने होणारी पूर्तता. रत्नाकर मतकरी, सुप्रसिद्ध लेखक, त्यांनी एक खास पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव ॲडम. त्यांनी या पुस्तकात एक गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ती म्हणजे आज आपल्या समाजात धाडस दिसत नाही, नाही डरपोकपणा, तर दिसतो डुप्लिकेटपणा, कॉपीबाजी. त्याने असं केलं का? तर मी सुद्धा त्याच्यासारखं करतो. आज मोठ्या प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे ती कॉपीबाजीची, डुप्लिकेटपणाची. लोक इतरांसारखे वागतात, तसंच करतात. ते तसं का वागतात, तसं का करतात, ते कोणत्या दिशेने चालले आहेत हे कळवून घेण्याचा एक साधा प्रयत्नसुद्धा ते करत नाहीत. आता बघा, आज भारतामध्ये 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 11 कोटीपेक्षा जास्त नागरिक आहेत आणि सांगताना वाईट वाटतं की त्यापैकी सुमारे 9 कोटी ज्येष्ठ नागरिक आर्थिक असुरक्षिततेशी झुंज देत आहेत. दररोज पैशांची चणचण आणि अनिश्चिततेशी 2 हात करत आहेत. मूलभूत गरजांसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. सध्या आपण 7 वर्षाचे होईपर्यंत वाचायला लिहायला शिकतो. 25 वर्षाचे होईपर्यंत कमाई करायला शिकतो. या वयात आपण फक्त कमाईच करत नाही, तर सामान्यतः आपल्या कुटुंबाला हातभार सुद्धा लावतो. आपण भारतासारख्या संपन्न देशात जन्मलो तरीही आर्थिकदृष्ट्या समृद्ध कसं व्हायचं हे शिकलेलो नाही.
का आपण गर्दीबरोबर चालणाऱ्या लोकांची नक्कल करतो? खरी समस्या कोणती आहे माहीत आहे? आपण त्या चुकीच्या लोकांची नक्कल कॉपी करतो जे जीवनात यशस्वी नाहीत, आणि ते आहेत 95%, म्हणजेच 95% लोक अपयशी आहेत. तरी मग आज माणसं त्या 95% लोकांना का फॉलो करतात किंवा कॉपी करतात हे त्यांना सुद्धा माहिती नसतं. या लोकांचा असा विश्वास असतो की आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किंवा बाहेरील अन्य शक्तींमुळेच त्यांचे जीवन आकार घेत असते. असे सर्व माणसं परिस्थितीला शरण गेलेली असतात. याविषयी एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये विविध कामे करणाऱ्या अनेक माणसांचा समावेश होता. आणि या माणसांना विचारण्यात आले की तुम्ही सकाळी का उठता, तुम्ही काम का करता. 20 पैकी 19 जणांना या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. ते असं का करतात याची कारणे त्यांना सांगता आली नाहीत. जेव्हा हेच प्रश्न त्यांना पुन्हा विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, सगळेच माणसं सकाळी उठून तयार होऊन कामावर जातात, म्हणून आम्ही सुद्धा त्याप्रमाणे करतो. आता पुन्हा एकदा आपण यशाची व्याख्या बघू. जीवनात कोण यशस्वी होतं? यशस्वी होणारा एकमेव मनुष्य तो असतो जो उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सातत्याने श्रेष्ठ मार्गावर चालत असतो. प्रत्येक सत्य स्वीकारत, कठीण असले तरी आदर्शांना आत्मसात करत अथक वाटचाल करत असतो. मी हे बनणार आहे हा निश्चय मनाशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात करतो. मला हे सांगायला आवडेल की यशस्वी माणसं म्हणजे कोणते माणसं आहेत. ते शिक्षक यशस्वी आहेत जे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, कारण त्यांना तेच करायचे होते. ती स्त्री यशस्वी आहे जी अत्यंत मायेने आणि प्रेमाने आपल्या कुटुंबाची काळजी घेते, कारण तिला पत्नी आणि आई व्हायचे होते आणि ती ते काम चांगल्या प्रकारे पद्धतीने करत आहे. यश कशाला म्हणता येईल ते बघू. जेव्हा एखाद्या व्यक्तीला उत्कृष्ट सेल्समन किंवा विक्रेता बनायची प्रबळ इच्छा असते आणि मग तो सेल्समन म्हणून एका कंपनीत काम करायला लागतो, तेव्हा तो कंपनीला नफा मिळवून देता देता स्वतःचा विकास सुद्धा साधत असतो. यशस्वी व्यक्ती म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी जाणून बुजून पूर्वीच ठरवलेले काम करत असते, कारण ते काम करण्याचा निर्णय त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक घेतलेला आहे. परंतु 20 जणांपैकी फक्त 1 जणच असे करतो, आणि म्हणून इथे कोणत्याही प्रकारची स्पर्धा प्रतिस्पर्धा नाही. स्पर्धा तेव्हा म्हणता येईल जेव्हा स्वतःशी स्वतः स्पर्धा करायला तयार होऊ. स्पर्धा प्रतिस्पर्धा करण्यापेक्षा उत्तम मार्ग म्हणजे सृजनशीलतेला अधिक वाव देणे, म्हणजेच नवीन निर्मिती किंवा निर्माण करणे. मी मागील 24 वर्षांपासून मानवाचे कल्याण करणारी किल्ली शोधत होतो. मला याची उत्सुकता लागून होती की अशी किल्ली आहे का जी मानवाला आयुष्यभरासाठी त्याच्या सुरक्षित भविष्याबद्दल आश्वस्त करेल. अशी कोणती किल्ली आहे का जी एखाद्याने फक्त फिरवली आणि तो यशस्वी झाला. यशाची शाश्वती गॅरंटी देणारी अशी किल्ली जर एखाद्याला माहीत आहे आणि ती कशी फिरवायची वापरायची हे सुद्धा माहीत आहे, तर निश्चितच तो यशस्वी होईल. हो, अशी एक किल्ली आहे आणि ती मला सापडली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतकी सगळी माणसं दिवस रात्र काबाड कष्ट करतात, प्रामाणिकपणाने काम करतात, पण त्यांना अपेक्षित असा मोबदला मिळत नाही. आणि याविरुद्ध काही जण कोणत्याही प्रकारचे कठीण परिश्रम न करता सर्व काही मिळवतात. त्यांच्या हातामध्ये जादू असते. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकले असेलच की तो ज्यालाही हात लावतो त्याचं सोनं होतं. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? यशस्वी होणारा माणूस यशस्वी होत राहतो आणि त्याच्या अगदी विरुद्ध अपयशी होणारा माणूस अपयशीच होत राहतो. हे घडण्यामागे असलेले कारण म्हणजे टार्गेट किंवा ध्येय आहे. आपल्यापैकी काही जण ध्येय निश्चित करतात, तर काही जणांना ध्येयच नसतं. निश्चित ध्येय असलेली माणसं यशस्वी होतात, कारण त्यांना माहीत असतं की ते नेमके कुठं जात आहेत. आता प्रवासाला निघालेल्या एका जहाजाचा विचार करू. त्याच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे नकाशावर मार्ग आखलेला आहे. जहाजाचा कॅप्टन आणि त्याच्या खलाशी सहकाऱ्यांना ते कुठे चाललेत आणि ते तिथे पोहोचायला किती वेळ लागणार हे नक्की माहीत आहे. त्या जहाजाचं निश्चित असं एक ध्येय आहे. आतापर्यंत त्या जहाजाने केलेल्या 10,000 फेऱ्यांपैकी 9,999 वेळा ते जहाज तिथेच पोहोचले जिथे त्याला पोहोचायचं होतं. आता वरच्या जहाजासारखं आणखीन एक जहाज घेऊ. आपण या जहाजावर कॅप्टन किंवा खलाशी नेमणार नाही. हे जहाज कुठे जाणार माहीत नाही. याचं लक्ष निश्चित केलेलं नाही. गंतव्यस्थानही नक्की नाही.
आपण फक्त इंजिन सुरू करू आणि या जहाजाला सोडून देऊ. हे जहाज बंदराबाहेर जरी पडलं तरी ते एकतर बुडेल, नाहीतर एखाद्या निर्जन टापूवर किंवा अनोळखी दुर्गम समुद्र किनाऱ्यावर जाऊन अडकेल. ते कोठेही जाऊ शकतं, किंवा असं म्हणूया की ते योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण त्याचे पोहोचण्याचे ठिकाण निश्चित केलेले नाही आणि त्याला नक्की दिशा दिलेली नाही. मला असं वाटतं की माझ्या या मताशी तुम्ही सहमत असाल. माणसाच्याही बाबतीत असंच आहे. उदाहरण म्हणून एका सेल्समनचा विचार करू. आजच्या जगात एका चांगल्या सेल्समन एवढं उज्ज्वल भविष्य अन्य कोणत्याही माणसाचे नाही. सेल्समनशिप म्हणजेच विक्री कौशल्य हे जगातील सर्वात जास्त पैसा कमावून देणारं कौशल्य आहे. प्रत्येक कंपनीला उच्च दर्जाच्या सेल्समनची आवश्यकता असते आणि या कंपन्या अशा सेल्समनला मोठे मोठे इन्सेंटिव्ह बक्षिसे देतात. सेल्समन हा आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता ठेवतो, पण असे सेल्समन किती आहेत हा सुद्धा एक शोधाचा विषय ठरेल. कोणीतरी म्हटले आहे की संपूर्ण मानवजातीने मानवतावादी धोरणाचा स्वीकार केला आहे. बलवान जिंकू नयेत म्हणून नव्हे, तर समाजातील दुर्बल घटक हरू नयेत म्हणून. ही गोष्ट लक्षात ठेवून आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना जहाजांच्या एका ताफ्यासोबत करता येते. ज्याप्रमाणे एखादे कमी वेगाचे जहाज वेगाने धावणाऱ्या जहाजासोबत आपला वेग वाढवून त्या ताफ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे वेगवान जहाजे सुद्धा आपला वेग नियंत्रित करून त्या कमी वेगाच्या त्या जहाजाला ताफ्यातून मागे पडू देत नाहीत. त्याचप्रमाणे आज संपूर्ण अर्थव्यवस्थेचा वेग तिच्यातील दुर्बल घटकांचे रक्षण करण्यासाठी कमी केला जातो. म्हणूनच आज भारतामध्ये उपजीविका भागवणे किंवा 2 वेळचे जेवण मिळवणे सोपे आहे. उपजीविका भागवण्यासाठी कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी विशिष्ट बुद्धिमत्ता किंवा प्रतिभेची आवश्यकता नाही. जर लोक अशीच किमान सुरक्षितता शोधत असतील तर आपल्याकडे तथाकथित सुरक्षिततेचं भलं मोठं दालनच आहे. सरकार फुकटात राशन वाटत आहेच आणि म्हणून आपल्याला हे ठरवावे लागेल की या किमान दारिद्र्य रेषेपेक्षा किती वरच्या संपन्नतेचं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊ. तो म्हणजे जगातील सर्वात अद्भुत रहस्य. ती कथा जी आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे ती बघू. ध्येय असलेल्या व्यक्ती आयुष्यात का यशस्वी होतात आणि ध्येय नसलेल्या व्यक्ती का अपयशी ठरतात. आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला अगदी योग्य प्रकारे समजले तर तुमचं आयुष्य लगेचच बदलेल आणि तुम्हाला जे मी सांगणार आहे ते तुम्ही पूर्णपणे समजावून घेतले तर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की आपलं नशीब उघडत आहे. सुदैव तुमच्याकडे आकर्षित होत आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्यासमोर एका रांगेत उभ्या दिसतील आणि पूर्वी अनुभवलेल्या समस्या, अति काळजीमुळे पोटात येणारे गोळे, झोपेत सुद्धा भेडसावणारी चिंता येथून पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतावणार नाही. एवढंच नव्हे तर शंका, कुशंका, भीती या सर्व गोष्टी भूतकाळात जमा होतील. यशाची गुरुकिल्ली आणि अपयशाची चावी इथेच आहे आणि ती म्हणजे आपण जो विचार करतो तेच आपण बनतो. पुन्हा एकदा तेच सांगतो, आपण जो विचार करतो तेच आपण बनतो. जर आपण आपल्या इतिहासात डोकावून पाहिले तर संत, महंत, ऋषी, मुनी, तत्वज्ञानी आणि शिक्षक यांचे अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर एकमेकांची मतभेद होते असं दिसतं. तरी पण ते सगळे याच एका मुद्द्यावर ते एकमेकांशी पूर्णपणे सहमत होते आणि आजही सहमत आहेत. हे आपण बघतच आहोत. सहमतीचा तो मुद्दा म्हणजे आपण जो विचार करतो तेच आपण बनतो. म्हणूनच एका संताने ही सहमती एका अभंगात मांडून ठेवली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. येथे बीज म्हणजे आपण करतो तो विचार आणि फळ म्हणजे त्या विचारापोटी केलेल्या कर्माचा परिणाम होय. हिंदवी स्वराज्याचा महान राजा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले आहेत ते ऐका. माणसाचे जीवन त्याच्या विचारांवर अवलंबून असते. रामभक्त शबरीने हे सिद्ध करून दाखवले आहे. सगळंच्या सगळं प्राप्त होतं, आपण फक्त प्रतीक्षा करायची, वाट पाहायची. तिने दीर्घकाळपर्यंत रामाचे ध्यान करून अंतःकरणात अशी श्रद्धा निर्माण केली, मी माझ्या ठरवलेल्या उद्देशाला म्हणजे रामाला प्राप्त करीनच. आणि या तिच्या इच्छेचा, विचाराचा विरोध कोणीही करू शकले नाही, कारण याकरता तिने तिचे जीवनच पणाला लावले होते, इच्छापूर्ती करता रामाच्या भेटीसाठी.
तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी म्हणतात, माणूस म्हणजे काय, तर तो दिवसभर ज्याबद्दल विचार करतो त्या विचारांची फलश्रुती. स्वामी विवेकानंद म्हणतात, आमच्या या पिढीला रामकृष्ण परमहंसांनी कळवून दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनुष्य आपल्या मनाच्या विचारांना योग्य दिशा देऊन सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून स्वतःचे जीवन समृद्ध करू शकतो. आणि ते असंही म्हणाले की आपल्याला जे व्हायचं आहे तेच आपण बनलो आहोत असा विचार करून त्यावर शांतपणे काम करत राहिलो तर तो विचार आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो. कारण त्या विचाराने आता आपल्या आयुष्यात आकार घेतला आहे. रतन टाटा म्हणतात, जर तुम्हाला रिझल्टची खरोखरच काळजी असेल तर तुम्ही चांगले रिझल्ट्स डिलिव्हर कराल. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे तर श्रीमंत व्हाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुम्हाला शिकून मोठं व्हायचं असेल तर तुम्ही वाघिणीचे दूध पिणारे असाल. स्वामी चिन्मयानंद म्हणतात, तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर चांगले व्हाल. केवळ त्याच एका गोष्टीची तुम्ही तीव्र इच्छा करायला हवी जी तुम्हाला पाहिजे आहे. ती मिळेपर्यंत अन्य कोणत्याही विसंगत गोष्टीची इच्छा धरता कामा नये. भगवद्गीतेमधील 6व्या अध्यायात श्लोक क्रमांक 5 मध्ये म्हटले आहे, पार्था, स्वतःवर विश्वास ठेवणारा तू आणि जो कोणी स्वतःवर विश्वास ठेवतो त्यासाठी सगळं शक्य आहे. ओपनहायमरने एके ठिकाणी म्हटले आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे हा जगातील सर्वश्रेष्ठ नियम आहे. कधी कधी मला असं वाटतं, जर हे अगोदरच मला समजलं असतं तर किती बरं झालं असतं. हे सत्य मला उशिरा कळले की देवासोबत असलेल्या नात्याखालोखाल हा माझा जाहीर न केलेला सर्वात मोठा शोध होता. एक साधी पण अचंबित करणारी जी गोष्ट आहे ती यश आणि समृद्धी या दोन ध्येयांचा मूलभूत आधार ठरते. आणि ती म्हणजे, जर तुम्ही नकारात्मक विचार कराल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील आणि जर सकारात्मक विचार कराल तर सकारात्मक परिणाम मिळतील. मोजक्या 4 शब्दात सांगायचे झाले तर विश्वास ठेवा, यश मिळवा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, शंका संशय हे आपले शत्रू आहेत. ते आलेली संधी गमवायला लावतात, अन्यथा आपण त्या संधीचे सोने करू शकलो असतो. साने गुरुजी म्हणतात, लोक सतत त्यांच्या परिस्थितीला दोष देतात, मी परिस्थितीवर विश्वास ठेवत नाही. जे लोक या जगात पुढे जातात ते स्वतःहून संधी शोधतात आणि जर त्या सापडल्या नाहीत तर ते स्वतः संधी निर्माण करतात. ज्या माणसाला ध्येयाची प्रकर्षाने जाणीव होते त्याला तर एक गोष्ट उमजते आणि ठळकपणे जाणवायला लागते की आपण जसा विचार करतो तसेच आपण बनतो. आणि याच्या उलट जर पाहायचं झालं तर जो माणूस ध्येयाशिवाय जगतो, ज्याला आपलं गंतव्यस्थान माहीत नाही आणि ज्याचे विचार नेहमीच गोंधळ, चिंता, शंका, कुशंका, भीती आणि अस्वस्थतेने ग्रासलेले असतात, तो माणूस हळूहळू त्याच गोंधळाचे रूप धारण करतो. त्याच्या जीवनात व्यापते ती निराशा, भीती आणि अस्वस्थता. आणि एखादा माणूस काहीच विचार करत नसेल तर तो स्वतःचे जीवन घडवू शकत नाही. आता आपण जाणून घेऊया की हे नेमकं घडतं कसं. आपण जसा विचार करतो आपण तसं का बनतो. चला याचं उत्तर मिळवण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. एक असं उदाहरण की जे माणसाच्या मनाशी पूर्णपणे साधर्म्य दर्शविते. एका शेतकऱ्याजवळ भरपूर सुपीक जमीन आहे, अगदी भरपूर उत्पन्न देणारी सुपीक जमीन. तो शेतकरी तिच्यात काय पेरतो यामुळे त्या जमिनीला काहीच फरक पडत नाही. गहू लावो की झाडवेली, फळझाडं वा काटेरी झुडपं, जमिनीला एकच गोष्ट माहीत आहे, जे काही तिच्यामध्ये पेरलं जाईल ते पूर्ण प्रामाणिकपणे उगवून देणे. पेरणीसाठी लागणाऱ्या बीजाची निवड करणे हे काम पूर्णपणे शेतकऱ्याचे आहे. आणि हेच आपल्या मनाचे खरे स्वरूप आहे. तुम्ही त्यात सकारात्मक विचार पेरा वा नकारात्मक विचार, मनाला काही फरक पडत नाही, पण जे पेराल त्याचं पीक नक्की उगवणार. जर तुम्ही मनात ध्येय, आत्मविश्वास आणि यशाचे विचार पेरले तर आयुष्यात तेच उगवेल. आणि जर तुम्ही भीती, चिंता, गोंधळ हे पेरले तर तुमचं आयुष्य त्याचंच प्रतिबिंब बनेल. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या मनाने कुठलं पीक घ्यावं, काय उगवावं हे ठरवणारे तुम्हीच आहात. आता एक गोष्ट लक्षात घेऊ, आपण आपल्या मनाची तुलना जमिनीसोबत करत आहोत, कारण दोन्ही गोष्टींमध्ये एका बाबतीत साम्य आहे. तुम्ही काय पेरता याच्याशी मन आणि माती यांना काहीही घेणं देणं नाही. जमिनीला हे माहीत नाही की कोणतं बीज फायदेशीर आहे,
आणि कोणतं घातक. ती फक्त पेरलेलं बी उगवून देते, तेही अगदी प्रामाणिकपणे. आपलं मन सुद्धा असंच वागतं. आता असं समजा की शेतकऱ्याच्या हातात दोन बिया आहेत. एक म्हणजे गव्हाचं बीज, उपयुक्त आणि पोषण देणारं, आणि दुसरं म्हणजे विषारी झाडाचं बीज, धोत्रा, मृत्यूला कारणीभूत ठरणारे. शेतकरी काय करतो? दोन्ही बीजांसाठी जमिनीत खड्डे करतो. एकात गव्हाचं बी पेरतो, दुसऱ्यात विषारी धोत्र्याचं. दोन्ही काळजीपूर्वक माती टाकून झाकतो, पाणी घालतो आणि काळजी घेतो. आता जमीन काय करते? ती दोन्ही बियांना अंकुरण्यासाठी एकसारखी संधी देते. दोन्ही उगवतात. एक पोषण देतं, दुसरं मृत्यू. तसंच आपलं मन सुद्धा करतं. ते हे विचारत नाही की तुम्ही कोणता विचार पेरलात, सकारात्मक की नकारात्मक, आशावादी की विनाशकारी. मन फक्त तेच परत करतं जे तुम्ही पेरलं आहे. मग आता विचार करा, तुमच्या मनात आज काय उगवत आहे? त्याचा परिणाम काय होणार? जमिनीत जे पेरलंय तेच ती अनेक पटींनी परत देणार, हे अटळ सत्य आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे, विरुढलिया अशुभ, फुटती ती कोंभ, पापाचे कीर्तिस्तंभ, चालते ते. अध्याय 16, ओवी क्रमांक 320. जसं तुम्ही पेरता तसं तुम्ही उगवता. तुम्ही काय पेरता याने जमिनीला काही फरक पडत नाही. तिला गहू उगवायला जितकी ताकद लागते तेवढ्याच ताकदीनं ती विषही भरभरून वाढवते, आणि मग दोन्ही झाडं उगवतात. एक पोषण देणारं, दुसरं विनाश. आता जरा विचार करा. तुम्हाला एक गोष्ट समजेल की माणसाचं मन हे या जमिनीपेक्षा कितीतरी पटीने सुपीक, अद्भुत आणि गूढ आहे. मनाचे कामही जमिनीसारखंच आहे. तुम्ही कोणता विचार करता याने मनाला काहीही फरक पडत नाही. यश किंवा अपयश, एक निश्चित ध्येय की गोंधळ, भीती, चिंता वा संभ्रम, तुम्ही जे विचार मनात पेरता तेच तुमच्या आयुष्यात अनेक पटींनी उभे ठाकतात. म्हणून आता निवड तुम्हाला करायची आहे. गहू पेरायचा की विष? ध्येय पेरायचं की भीती? विश्वास पेरायचा की शंका? जे काही पेरू ते आपल्याला परत मिळेल. व्यवस्थित बघितलं तर कळेल की माणसाचं मन ही पृथ्वीवरील शेवटची मोठी न उलगडलेली रहस्यमय कुपी आहे. आणि या कुपीमध्ये आपल्या कल्पनेपलीकडचे वैभव, संपत्ती आणि अनंत शक्यता दडलेल्या आहेत. तुमच्या मनामध्ये जे काही पेरलं जातं ते अनेक पटींनी परत मिळतं. आता तुम्ही म्हणाल, जर हे खरं आहे तर सगळेच लोक आपल्या मनाचा वापर अशा प्रकारे का करत नाहीत? पुढे याचंही उत्तर आहे. आपल्याला हे मन जन्मताच मिळतं, ते सुद्धा एकदम मोफत. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांची आपण फारशी किंमत करत नाही. ज्याकरता आपण पैसे देतो त्याला आपण फार जीव लावतो. हा एक फार मोठा विरोधाभास आहे. कारण अनमोल किमतीची आणि जीवन बदलवणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मोफत मिळते. आपलं मन, आपला आत्मा, आपलं शरीर, आपल्या आशा आकांक्षा, महत्वाकांक्षा, आपली स्वप्न, आपली बुद्धी, विचारशक्ती, आपल्या कुटुंबाचे आणि मित्रांचे निस्वार्थ प्रेम, ही सगळी अमूल्य संपत्ती आपल्याला जन्मताच पूर्णपणे मोफत मिळते. आणि म्हणूनच या सर्वांची खरी किंमत आपण कधीच समजून घेत नाही. पैसे खर्च करून घेतलेल्या गोष्टी खरं तर फारच स्वस्त असतात आणि त्या कधीही पुन्हा मिळवता येतात. एक चांगला माणूस दिवाळखोरीत बुडाला तरी पुन्हा श्रीमंत होऊ शकतो. तो हे अनेक वेळा करू शकतो. एखाद्याचं घर जळून गेलं तरी ते घर तो पुन्हा उभारू शकतो. पण ज्या गोष्टी काहीही न देता आपल्याला मिळाल्या त्या आपण पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. आपण मानवी मनाचा उपयोग योग्य प्रकारे करत नाही, कारण ते आपल्याला जन्मतःच फुकटात मिळालेलं आहे. आपण त्याला विशेष महत्त्व देत नाही, त्यामुळे ते दुर्लक्षित राहतं. आपण आपल्या मनाला गृहीत धरतो. अतिपरिचयात अवज्ञा या उक्तीनुसार ज्याची सवय होते त्याची किंमत राहत नाही. हे मन कोणतंही काम करू शकतं, फक्त आपण त्याला ते काम दिलं पाहिजे. पण बहुतेक वेळा आपण त्याचा वापर लहान सहान गोष्टींसाठीच करतो, मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी नाही. अनेक विद्यापीठांनी हे सिद्ध केलं आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक मनाकडे असलेल्या एकूण क्षमतेच्या 10%च क्षमता वापरतात. आता ठरवा तुम्हाला नक्की काय हवं आहे ते. तुमचं ध्येय मनात पेरून टाका. हीच तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची निवड ठरेल. तुम्हाला एक जबरदस्त सेल्समन किंवा विक्रेता व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या नोकरीत उच्चतम शिखरं गाठायची आहेत का? तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी, समाजासाठी किंवा आयुष्यात मोठं काही करायचं आहे का?
तर मग फक्त एकच काम करा. तुमचं ध्येय मनात पेरा, त्याची काळजी घ्या, त्यावर सातत्याने काम करत राहा आणि ते निश्चितच प्रत्यक्षात उतरेल. ते घडणारच आहे आणि होणारच, कारण ते नैसर्गिक नियमांप्रमाणे अटळ आहे. होय, हा एक नियम आहे. भास्कराचार्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात सांगितलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखा. जर एखाद्या व्यक्तीने पर्वताच्या शिखरावरून उडी घेतली तर ती व्यक्ती खालीच येईल, वरच्या दिशेने कधीच जाणार नाही. हेच सगळ्या नैसर्गिक नियमातील सत्य आहे. निसर्गाचे सर्वच नियम नेहमीच कार्यरत, क्रियाशील आणि ॲक्टिव्ह असतात. त्यांचे स्वरूपही बदलत नाही. म्हणून तुमचं ध्येय शांतपणे, सकारात्मकतेसहित मनात जोपासा. तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करा, जणू ते ध्येय तुम्ही आधीच गाठलं आहे. ते ध्येय प्राप्त केल्यानंतर तुम्ही काय करत असाल, कुठे असाल, कोणासोबत असाल, हे सारं मनात स्पष्ट बघा. आपण सध्या तणावाचं युग अनुभवत आहोत. ॲसिडिटी आणि बेचैनीने ग्रासलेल्या लोकांमध्ये आपण वावरत आहोत. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ध्येयावर एकाग्र केलेलं आपलं मन हीच सर्वोत्तम औषधी आहे. हीच आपली खरी शक्ती आहे. कोविड-19 महामारीनंतरच्या वैद्यकीय संशोधनाने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी नव्या मैलाच्या दगडापाशी आपल्याला आणून ठेवले आहे. तरीसुद्धा अनेक लोक आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहेत, चिंता करत आहेत आणि आयुष्य वाया घालवत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे अजूनही आपण श्रेष्ठ असे काही नैसर्गिक नियम शिकलो नाही, जे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. आपण अनुभवणाऱ्या सततच्या त्रासाचे मूळ आपल्या विचार पद्धतीत दडलेले असते. प्रत्येक माणूस हा त्याच्या एकत्रित विचारांची पावती असतो. खरं तर जो जिथे राहत असतो तिथेच त्याला नेहमी राहण्याची प्रबळ इच्छा असते, भलेही तो ते कबूल करो अथवा न करो. आपण सर्वजण आपल्या विचारांच्या फळावरच जगत असतो आणि भविष्यातही जगणार आहे ते विचारांच्या फळांवरच. कारण आज, उद्या, पुढचा महिना, पुढचं वर्ष तुम्ही जो विचार कराल तोच विचार तुमचं आयुष्य घडवेल. तुमचं संपूर्ण आयुष्य एक गोष्ट चालवत असते आणि ती गोष्ट म्हणजे तुमचं मन. काही वर्षापूर्वीची एक घटना आजही जशा तशी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. एकदा कॉलेजला जात असताना एक भलं मोठं JCB मशीन माझ्या नजरेस पडली. भला मोठा आवाज करत संथ गतीने चालली होती. त्या मशीनला मागून पुढून मोठे मोठे लोखंडी पंजे होते. एक जबरदस्त शक्तिशाली अफाट यंत्र आणि त्या JCB यंत्राच्या अगदी वरती एक अतिशय किरकोळ शरीरयष्टी असलेला टिंगू माणूस बसलेला होता. त्याच्या हातात स्टिअरिंग होतं. तो टिंगू त्या राक्षसी यंत्राला दिशा देत होता. त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की हे यंत्र म्हणजे मानव आणि मन म्हणजे तो टिंगू ड्रायव्हर. आता कल्पना करा की तुम्ही त्या ड्रायव्हर सीटवर बसलेले आहात. तेव्हा तुम्ही काय कराल? हाताची घडी घालून चुपचाप बसणार आणि त्या शक्तिशाली अफाट यंत्राला खड्ड्यात जाऊ देणार, की दोन्ही हातांनी स्टिअरिंगवर नियंत्रण ठेवून त्या JCBच्या शक्तीचा उपयोग योग्य पद्धतीने कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी करणार? निर्णय तुमचा आहे, कारण तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसले आहात. पाहिलं, नियंत्रित विचार आणि नियमबद्ध कृती यशसिद्धीची मूळ शक्ती आहे. तीच आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊ शकते आणि तिचा योग्य वापर न केल्यास आपल्याला अधोगतीकडे, नाशाकडे नेऊ शकते. म्हणूनच आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हाच एकमेव असा नियम आहे जो एखाद्या माणसाला अपार यश, संपत्ती, आनंद आणि आपल्या कुटुंबासाठी त्याने बघितलेल्या स्वप्नातील सर्व सुखसुविधायुक्त जीवनशैली देऊ शकतो. पण जर हाच नियम चुकीच्या विचारांसाठी वापरला गेला तर मात्र माणसाला जीवनाच्या विनाशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आपण या नियमाचा उपयोग कशा प्रकारे करतो यावर सर्व काही अवलंबून आहे आणि हेच आहे जगातील एकमेव सगळ्यात अद्भुत रहस्य. याला मी अद्भुत रहस्य का म्हणतो आणि हे रहस्य तरी कसे? खरं सांगायचं तर हे रहस्य काही नाही. हे जगातल्या सर्वात प्राचीन आणि ज्ञानी लोकांनी सर्वप्रथम शोधून काढले, मांडले होते आणि हे रहस्य भगवद्गीतेत वारंवार आढळते. पण आजही अगदी थोडे माणसं हे समजावून घेतात, शिकतात आणि जीवनात प्रत्यक्ष वापरतात. म्हणूनच हे अद्भुत आहे, अजब आहे आणि अजूनही काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित असल्याने रहस्य ठरले आहे. मी एका ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे आणि त्यावर ठाम विश्वासही बसला आहे.
कोणता निष्कर्ष ते समजावून घेऊ. तुम्ही शहरातील वर्दळीच्या एका रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला जर विचारलं की यशाचं खरं रहस्य काय, कदाचित 1 महिना उलटून जाईल तरी एक सुद्धा माणूस याचं खरं उत्तर देऊ शकणार नाही. आपण या रहस्यातील ज्ञान जर खरंच समजावून घेतलं तर ते आपल्या भरभराटीसाठी अतिशय मौल्यवान ठरतं. फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यापुरतेच मौल्यवान ठरत नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सहकारी आणि मित्रपरिवार यांसाठीही मौल्यवान ठरू शकतं. जीवनाचा प्रवास उत्कट आणि रोमांचकारी असायला हवा. तो कधीच कंटाळवाणा असू नये. माणसाने जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा. खऱ्या अर्थाने जिवंत असायला हवं. दररोज सकाळी उठताना त्याच्या मनात उत्साह असावा. त्याने असे काहीतरी काम करावे जे त्याला आवडतं आणि जे तो खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी एकदा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे एक रेकॉर्डेड भाषण ऐकले होते. ते दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांच्या त्या भाषणाच्या शेवटी त्यांनी एक वाक्य उच्चारले. त्यांनी काहीसं असं म्हटलं होतं की मी वृत्तपत्र व्यवसायात घालवलेली अनेक वर्षे मला एका ठाम विश्वासाकडे घेऊन गेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे माणसं मुळात चांगली असतात. ते आणखी एक गोष्ट बोलले होते, आपण सर्व कुठून तरी आलो आहोत आणि कुठेतरी जात आहोत. म्हणूनच हा मानवी जन्म एक रोमांचकारी आणि कर्तबगार जीवनप्रवास असायला पाहिजे. ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्या महान निर्मात्याने अशी एकही शिडी तयार केलेली नाही की जी आपल्याला कुठेच पोहोचवत नाही. एकदा आपण शिडी चढायला सुरुवात केली की कुठे ना कुठे पोहोचू हे निश्चित. उत्तर भारतातील सर्वात महान शिक्षक चाणक्य त्यांनी हेच रहस्य सांगताना म्हटले आहे की जसा तुमचा विश्वास असेल तसेच तुमच्यासोबत घडेल. या संवादाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर अद्भुत रहस्य म्हणजेच अजब गुपित काय आहे आणि कसं काम करतं याचा संपूर्ण उलगडा केला. आता मी सांगणार आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्यात या रहस्याचा उपयोग करून कसा अविश्वसनीय बदल घडवून आणू शकता आणि तेही फक्त 30 दिवसांच्या आव्हानात्मक कृती चाचणीतून. ही चाचणी जरी सोपी वाटत नसेल तरी तुम्ही मनापासून आणि निष्ठेने पार केली तर ती तुमचं आयुष्य नेहमीसाठी सकारात्मकतेने भरून टाकेल. इसवी सन 1114 मध्ये जन्मलेल्या भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत मांडले आहेत आणि याच सिद्धांताच्या आधारे आजच्या विज्ञानाने नैसर्गिक भौतिकशास्त्रीय नियम मांडलेले आहेत, जे फक्त विश्वातील वस्तूंच्या हालचालींना लागू होत नाहीत तर माणसांच्या जगण्यालाही तितक्याच प्रमाणात लागू होतात. त्यापैकी एक नियम असा आहे, प्रत्येक क्रियेला समतुल्य आणि विरुद्ध प्रतिक्रिया मिळत असते. हे आपल्या सर्वांवर लागू होतं. सोप्या भाषेत असं म्हणता येईल की आपण तोपर्यंत काहीही मिळवू शकत नाही जोपर्यंत त्यासाठी आपण किंमत चुकवत नाही. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचे परिणाम हे पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांच्या प्रमाणात मिळतील. डॉक्टर होण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष कठीण अभ्यास करावा लागतो. याकरता दिलेला वेळ म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी मोजलेली किंमत होय. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणूस आपल्या संवाद कौशल्याचा वापर करत असतो. आपण सर्वच जण प्रत्यक्षपणे किंवा नकळतपणे सतत एखादी गोष्ट दुसऱ्याला पटवून देण्याचा किंवा विकण्याचाच प्रयत्न करत असतो. आपण आपल्या कुटुंबियांना आपले विचार पटवून देतो, म्हणजे आपल्या मनातील कल्पना विकतो. शिक्षक पाठ्यपुस्तकातील संकल्पना, धडे समजावून सांगतात, बदल्यात पगार घेतात, फी घेतात, म्हणजेच आपलं कौशल्य विकतात. पालक आपल्या मुलांना चांगलं प्रामाणिक जीवन जगण्याचे फायदे समजावून सांगतात. आपण आपल्या सहकाऱ्यांना आणि कर्मचारी वर्गाला कर्तव्य तत्पर होण्याचं महत्त्व पटवून देतो. आणि अर्थातच जे विक्री व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी तर विक्री कौशल्य ही गोष्ट अगदी मूलभूत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, जर आपण यशस्वी होऊन सुखी आणि समृद्ध जीवन जगायचे ठरवले असेल तर त्यासाठी पैसा आणि वेळ म्हणजेच किंमत मोजायची तयारी ठेवलीच पाहिजे. आता ही किंमत म्हणजे नेमकी आहे तरी किती किंवा आहे तरी काय? किंमत अनेक गोष्टींची मिळून तयार होते, म्हणजे तिच्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. सर्वप्रथम आपल्याला भावनिक आणि बौद्धिक पातळीवर एक गोष्ट पूर्णपणे समजून घेणे गरजेची आहे आणि ती म्हणजे आपण जसा विचार करतो तसेच आपण बनतो. आपलं जीवन जर आपल्याला नियंत्रित करायचे असेल तर आपल्याला आपले विचार नियंत्रणात ठेवावेच लागतील. जे पेराल तेच उगवेल या नियमाची पूर्ण जाणीव असणं हे यशाचं पहिलं पाऊल आहे. दुसरं म्हणजे आपल्या मनावर असलेली आळस आणि इतर नकारात्मक बंधने.
ती बंधने तोडून टाकणे आणि त्या मनाला एका दैवी शक्तीप्रमाणे किंवा हनुमंताप्रमाणे उंच उड्डाण घेऊ देणे. आपली सीमा आपण स्वतःच ठरवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज तुमच्यासमोर उभ्या असलेल्या संधी कितीतरी अफाट श्रीमंती देणाऱ्या आहेत, हे मान्य करणं हे सुद्धा यशाची एक पायरीच आहे. आपल्या मनातील संकुचित विचार, हेकेखोरी आणि पूर्वग्रह काढून टाकणे. तिसरं म्हणजे आपल्या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी संपूर्ण धैर्य एकवटून स्वतःसाठी एक निश्चित आणि स्पष्ट ध्येय टार्गेट ठरविणे. आपल्या मनाला त्या ध्येयावर शक्य तेवढ्या सर्व बाजूंनी विचार करू देणे. तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य द्या, जेणेकरून ती अनेक उपाययोजना शोधू शकेल. एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा की कोणतीही परिस्थिती इतकी कठीण नाही की ती तुमचं टार्गेट गाठण्यापासून तुम्हाला थांबवू शकेल. जमशेदजी टाटा म्हणाले, ज्यावेळी मार्ग स्पष्ट असेल, नक्की ठरवला असेल, त्यावेळी झपाट्याने, तत्परतेने ठाम निर्णय घेऊन पाऊल उचला. नेहमी हे लक्षात ठेवा, तुम्ही सध्या जिथे आहात तिथेच तुमच्या मालकीच्या हिरेमाणकांचं पीक देणाऱ्या शेतजमिनी आहेत. चौथं म्हणजे तुम्ही जे कमावता त्यातील किमान 10% तरी बचत करा. हे देखील लक्षात ठेवा की सध्या जे काम तुम्ही करत आहात त्यात अफाट संधी दडलेल्या आहेत. जर तुम्ही त्या शोधण्यासाठी तसेच आवश्यक ती किंमत मोजण्यासाठी तयार असाल तरच त्या संधी दृष्टीस पडतात आणि मग त्यांचं सोनं होतं. चला तर मग, जे अद्भुत जीवन आपल्याला मिळवायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रत्येकाने जी किंमत चुकवणे भाग आहे ती एक एक करून पुन्हा एकदा पाहू. आपण जसा विचार करतो तसे आपण बनतो. कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती या शब्दांना लक्षात ठेवा आणि आपल्या मनाला उंच भरारी घेऊ द्या. संयम आणि धैर्य ठेवा. आपल्या ध्येयावर दररोज लक्ष केंद्रित करा. आपण कमावतो त्यातील किमान 10%ची बचत करा. तो विचार किंवा कल्पना तोपर्यंत निरर्थक आहेत जोपर्यंत आपण त्याप्रमाणे ठोस कृती करत नाही. आता मी 30 दिवसांच्या टेस्टचा चाचणीचा एक आराखडा सांगतो, जी चाचणी तुम्हाला द्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही टेस्ट देऊन तुम्ही एकही पैसा गमावणार नाही, पण जे काही जीवनात मिळवायचं आहे ते सगळं मिळवू शकता. प्रत्येक व्यक्तीबद्दल 2 गोष्टी निश्चित सांगता येतात. पहिली म्हणजे प्रत्येकाला काही ना काही हवं असतं आणि दुसरी म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती असते. यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की एक कार्ड घ्या आणि त्यावर ती गोष्ट लिहा जी अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा तुम्हाला सध्या पाहिजे आहे. होऊ शकतं ती गोष्ट म्हणजे अधिक पैसे असतील, कदाचित तुमचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल किंवा एक विशिष्ट रक्कम कमवायची असेल. ती गोष्ट म्हणजे एक टुमदार घरसुद्धा असू शकते. कदाचित नोकरीत बढती मिळवून खास पदावर आरूढ होणे असेल किंवा एक हसतमुख सुखी कुटुंब, कारण प्रत्येकाला काही ना काही हवं असतंच. तुमच्या कार्डवर अगदी स्पष्टपणे लिहा तुम्हाला जे नेमकं हवं आहे ते. लक्षात ठेवा, जे लिहिले आहे तेच एकमेव ध्येय असावं, ठाम आणि निश्चित ठरवलेलं. हे कार्ड कोणालाही दाखवायची गरज नाही. हे कार्ड नेहमी स्वतःसोबत ठेवा, जेणेकरून दिवसातून अनेक वेळा तुम्ही वाचू शकाल. रोज सकाळी उठल्यावर आनंदी, शांत आणि सकारात्मक मनाने कार्डवर लिहिलेल्या ध्येयाचा विचार करा. त्यामुळे तुमच्या उद्दिष्टाची जाणीव होऊन बिछाण्यातून तडकन उठण्यासाठी एक कारण आणि जगण्यासाठी एक प्रेरणा मिळत राहील. दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा कार्ड वाचा. रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आवर्जून बघा. कार्डकडे बघताना एका गोष्टीचं भान ठेवा, तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता. नंतर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा. अशा प्रकारे रोज विचार करत आहात आणि म्हणूनच ते ध्येय तुमचं होणार हे नक्की. खरं तर ज्या क्षणी तुम्ही तुमचं ध्येय कार्डवर लिहिलं त्याच क्षणी ते ध्येय तुमचं झालेलं असतं, कारण त्या क्षणापासून तुमचं मन त्यावर केंद्रित झालेलं असतं. व्यवसाय करता करता आपले जीवन समृद्ध होत आहे असे चित्र दररोज मनामध्ये बघा. ही मनात दिसणारी समृद्धी खरोखर तुम्हालाही भरभरून मिळू शकते, कारण ती तुमच्या हक्काची आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहे एका कठीण पायरीवर. कठीण या अर्थाने की नवीन सवय ही सहजासहजी लागत नसते आणि आपल्याला एक नवीन सवय लावून घ्यायची आहे. एकदा का सवय लागली की ती संपूर्ण आयुष्यभर सोबत राहते, सवय सुटत नसते. तुमच्या मनात ज्या गोष्टीचा विचार आला की भीती वाटायला लागते, तो विचार करणं थांबवा. जेव्हा जेव्हा एखादा भीतीदायक विचार मनात येईल तेव्हा लगेच तुमच्या श्रेष्ठ आणि मौल्यवान ध्येयाचं चित्र मनामध्ये आणा. कधी कधी असं वाटेल की सगळं सोडून द्यावं, कारण सकारात्मक विचार करणे ही माणसासाठी नेहमीच अवघड गोष्ट आहे. म्हणून फक्त 5% माणसंच यशस्वी होतात.
आता तुम्ही त्या 5% लोकांमध्ये सामील होण्यास सुरुवात करा. येथून पुढील 30 दिवसांसाठी तुम्ही स्वतःच्या मनाला नियंत्रणात घ्या, जेणेकरून ते फक्त तुमच्याच परवानगीने विचार करेल. या 30 दिवसाच्या प्रयोगादरम्यान तुम्ही जे काम रोज करता, जेवढं करता त्यापेक्षा थोडं जास्त करा, कारण जास्त दिल्याशिवाय जास्त मिळत नाही. सकारात्मक आणि आनंदी दृष्टिकोन ठेवण्याबरोबरच स्वतःला काम द्या, जे की तुम्ही आजवर कधीच स्वीकारलं नसेल. असे करताना हे जाणून करा की तुम्हाला आयुष्यात जे मिळेल ते दिलेल्या योगदानाच्या प्रमाणात परत मिळणार आहे. त्या क्षणापासून तुम्ही यशस्वी व्यक्ती बनता, ज्या क्षणी तुम्ही तुमचं एक ध्येय ठरवता व त्या दिशेने कामाला लागता, कारण तुम्ही आता त्या यशस्वी आणि दुर्मिळ माणसांच्या गटात सामील झालेले आहात, ज्यांना माहीत असतं की ते नेमके कुठे चालले आहेत. आता 100 लोकांपैकी तुम्ही त्या वरच्या 5 माणसांमध्ये गणले जाता. ध्येय कसं गाठायचं याबद्दल फार विचार करू नका. ते तुमच्यापेक्षा मोठ्या वैश्विक सामर्थ्यावर सोपवा. तुमचं काम फक्त एवढंच आहे की तुम्ही कुठं चाललात हे निश्चित ठरवणे. उर्वरित प्रश्नांची उत्तरे आपोआपच तुमच्या समोर येतील. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या सर्वोच्च उपदेशातील शब्द लक्षात ठेवा आणि या 30 दिवसांच्या चाचणीच्या दरम्यान सतत हे आठवत राहा. शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल. दारावर ठोठावले तरच ते दार तुमच्यासाठी उघडले जाईल. मागितले तरच ते तुम्हाला मिळेल, कारण जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडल्या जातं. हे जितकं अद्भुत आहे तितकंच सोपं आहे. खरं तर हे इतकं सोपं असूनही जीवनातल्या गुंतागुंतीमुळे अनेक प्रौढ व्यक्तींना हे उमजतच नाही की जीवनात एक उद्दिष्ट असणं आणि त्यावर श्रद्धा ठेवणं एवढंच पुरेसं आहे. या 30 दिवसांच्या चाचणीत तुमचा सर्वोत्तम सक्रिय सहभाग नोंदवा. जर तुम्ही सेल्समन असाल तर अशा प्रकारे काम करा जसं आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. घाई गडबडीत नाही, तर शांततेत, आनंदाने, पूर्ण आत्मविश्वासासहित. हे समजून घ्या की वेळेचा योग्य उपयोग तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे आणि पात्रतेप्रमाणे भरभरून परतावा देईल. जर तुम्ही गृहिणी असाल तर 30 दिवस स्वतःला कुटुंबियांसाठी पूर्णपणे समर्पित करा. कोणत्याही प्रकारचा परतावा मिळणार नाही हे ध्यानात ठेवून. यामुळे तुमच्या आयुष्यात किती मोठा फरक पडतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमचं काम काहीही असो, ते पुढील 30 दिवसात असं करा की पूर्वी कधी इतक्या उत्तम प्रकारे केलंच नव्हतं. आणि जर तुम्ही तुमचं ध्येय दररोज समोर ठेवत राहिलात तर तुम्हाला नव्या आयुष्याकडे पाहताना निश्चितच आनंद होईल आणि आश्चर्यही वाटेल. स्वामी विवेकानंद एक विज्ञाननिष्ठ संत, रामकृष्ण मिशनचे संस्थापक आणि लेखक. त्यांनी आपल्या एका पुस्तकात सांगितले आहे की जागृत व्हा आणि जगा. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद स्वतः जगले. त्यांनी आयुष्याचे तत्त्वज्ञान एका वाक्यात स्पष्ट करून दिले. ते म्हणतात, असे काम करा की अपयश तुमच्या वाट्याला येणारच नाही. त्यांनी हा प्रयोग रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनात केला. तोही कसा? प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने. व आपलं सर्व आयुष्यच त्यांनी यशामध्ये परिवर्तित केलं. आता तुम्ही तुमचा 30 दिवसांचा प्रयोग सुरू करा आणि 30 दिवसात पूर्ण करा. मनाची तयारी नसेल तर लगेच सुरू करू नका. आधी ठाम निर्धार करा की प्रयोग पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही. तुम्ही चिकाटीने हे करणार आहात, अर्थात तुम्ही तुमचा विश्वासच प्रदर्शित करणार आहात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर चिकाटी म्हणजेच श्रद्धा. जर तुमच्याकडे श्रद्धा नसती तर तुम्ही चिकाटी दाखवलीच नसती. जर या 30 दिवसांच्या काळात तुम्ही कुठे थांबलात, अयशस्वी वाटू लागलं, म्हणजेच नकारार्थी विचारांनी मन भरून गेलं, तर त्याच क्षणापासून पुन्हा हा 30 दिवसांचा प्रयोग सुरू करा. हळूहळू ही नवीन सवय तुम्हाला लागेल आणि ज्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं, अशा त्या अद्भुत गुणांनी संपन्न असलेल्या अति अल्प संख्या असलेल्या माणसांच्या गटात तुम्ही सामील व्हाल. आणि लक्षात ठेवा, ते कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तीच आहे तुमच्या या नवीन जीवनशैलीची सुरुवात. कार्डाच्या एका बाजूने तुमचं ठरवलेलं जे ध्येय आहे ते लिहा, अगदी स्पष्ट आणि ठसठसीत. दुसऱ्या बाजूला श्रीमद भगवद्गीतेमधील वाक्य लिहा. शोधा आणि तुम्हाला ते सापडेल. दार वाजवा आणि ते उघडलं जाईल. मागा आणि तुम्हाला ते मिळेल. या 30 दिवसाच्या परीक्षा कालावधीत रिकाम्या वेळात अशा पुस्तकांचे वाचन करा जी पुस्तके तुम्हाला ध्येयप्राप्तीत मदत करतील. पुस्तकं प्रेरणादायी असावीत. तसे स्वामी तेजोमयानंदांनी लिहिलेलं क्रिकेट अँड लाईफ, द पाथ ऑफ सेल्फ रिअलायझेशन, श्रीमद भगवद्गीता, नासी फडके लिखित
मन मेहनती माणसाचे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे इग्नायटेड माइंड्स आणि श्री हनुमान चालिसा यशसिद्धी साधना यांसारखे ग्रंथ, जे मार्गदर्शन तर करतातच, सोबत स्फूर्तीची निर्मिती करतात. कोणतेही मोठे कार्य प्रेरणेशिवाय कधीच मोठे झालेले नाही. या अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या 30 दिवसात हे लक्षात ठेवा की तुमचा उत्साह, तुमची प्रेरणा उच्चतम पातळीवर असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी करू नका. काळजी भीतीला जन्माला घालते आणि भीती मनाला पंगू बनवते. या परीक्षा कालावधीत तुम्हाला भीती तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही असे समजाल की तुम्ही स्वतःच सर्व काही करत आहात. हे जाणून घ्या की तुम्हाला फक्त तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं आहे. उर्वरित सर्व गोष्टी आपोआप घडत जातील. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे शांत आणि आनंदी राहा. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि तुमच्या मार्गावरून ढळू नका. ही 30 दिवसांची परीक्षा कठीण वाटू शकते, म्हणून काही जण म्हणतील की मी एवढा त्रास का करून घेऊ. असं म्हणणाऱ्यांनी अन्य पर्याय शोधावेत. कोणालाही अपयशी व्हायचं नसतं. कोणालाही सर्वसामान्य खालच्या दर्जाचं जीवन जगायचं नसतं. सामान्य माणूस म्हणून घ्यायचं नसतं. कोणालाही असं आयुष्य नको असतं ज्यामध्ये सतत चिंता, भीती आणि निराशा भरलेली असते. म्हणून लक्षात ठेवा, जे बीज पेराल त्याचंच पीक उगवेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर तुमचं आयुष्य नकारात्मक घटनांनी भरलेलं असेल. पण जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले तर तुमचं आयुष्य आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक होईल. सध्या तुम्ही हे जे ऐकत आहात त्याचा हळूहळू विसर पडू शकतो. म्हणून हा ध्वनी संदेश पुन्हा पुन्हा ऐका. स्वतःला आठवण करून द्या की ही नवीन सवय लागण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करत राहायचं आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून हा पॉडकास्ट ध्वनी संदेश नियमित ऐका. ज्यावेळी एखादा मनुष्य म्हणतो की मला पैसा छापायचा आहे, तेव्हा तो त्यामागचं सत्य समजावून घेत नाही. खरं तर पैसे छापणारा हा नोटांच्या कारखान्यात काम करणारा कारागीर असतो. आपल्यासारख्यांनी पैसा कमवायचा असतो. पैसा कमवण्यामागे नियम आहे. जेव्हा आपण लोकांना गरजेच्या सेवा किंवा वस्तू पुरवतो तेव्हाच त्या मोबदल्यात आपल्याला पैसा मिळतो. म्हणून आर्थिक यश मिळवण्याचा खरा नियम असा आहे की आपली आर्थिक प्रगती ही आपल्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रमाणात असते. पैसा कमावणं म्हणजे यश नसतं, तर यश मिळाले की पैसा आपोआपच मिळत असतो आणि मिळणारे यश हे आपण किती प्रमाणात सेवा देतो याच्याशी थेट जोडलेलं असतं. जास्तीत जास्त लोकांचा समज अगदी या नियमाच्या उलट आहे. ते समजतात की जास्तीत जास्त पैसा कमावणारा माणूस म्हणजे यशस्वी माणूस. पण सत्य हे आहे की तुम्ही आधी यशस्वी झालात तरच पैसा कमावू शकता. ही गोष्ट जणू तशीच आहे जशी एका माणसाने चुलीसमोर बसून तिला सांगितलं, मला आधी अन्न शिजवून दे, मग मी लाकडं घालीन. आज कितीतरी लोक ज्यांना तुम्ही ओळखता, पुरुष असोत वा स्त्रिया, त्यांनी जीवनाकडे पाहण्याची ही चुकीची भूमिका स्वीकारलेली दिसते. असे कोट्यावधी लोक आहेत की जे हाच उलट दृष्टिकोन समोर ठेवून जगत आहेत. आपल्याला आधी इंधन घालावे लागते, मगच उष्णता मिळते. तसंच आधी सेवा दिली पाहिजे तरच आपल्याला पैसे मिळतील. पैशाच्या मागे धावू नका. सेवा द्या, सृजन करा, काम करा, स्वप्न पहा, निर्माण करा. असे करीत राहिल्यास तुम्हाला मिळणाऱ्या संपत्तीला मर्यादा नसेल आणि भरभराटीला सुद्धा सीमा राहणार नाही. समृद्धी ही परस्पर देवाणघेवाण या नैसर्गिक नियमांवर आधारित असते. ज्या व्यक्तीला आपले जीवन समृद्ध करावे असे वाटते, अगोदर त्याला स्वतःला समृद्ध व्हावेच लागेल. कधी कधी असे होईल की तुम्ही ज्यांना सेवा देता त्यांच्याकडून मोबदला मिळणार नाही, पण तो कुठून तरी नक्कीच येईल. कारण नियमच आहे की प्रत्येक क्रियेला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया मिळते. तुमच्या या 30 दिवसांच्या परीक्षा कालावधीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचं यश हे नेहमी तुमच्या सेवेमध्ये असलेल्या गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आणि प्रमाण म्हणजे क्वांटिटी यावर मोजलं जाईल. पैसा ही गोष्ट म्हणजे सेवा मोजण्यासाठीची एक स्केलपट्टी आहे, मापदंड आहे. कोणताही माणूस तोपर्यंत श्रीमंत होऊ शकत नाही जोपर्यंत तो इतरांना समृद्ध करत नाही. या नियमाला कुणीही अपवाद नाही. तुम्ही भारतातील कोणत्याही रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनी जी सेवा दिली आहे त्यावरून त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याचा अंदाज सहज लावू शकता. सेवा मोजण्यासाठीची पद्धत काय आहे, कशी आहे याचा कधी विचार केला आहे का? हा विचार फारच रोचक म्हणजे इंटरेस्टिंग आहे. काही संत, महंत, योगी आणि परमार्थाप्रती समर्पित माणसं आपली प्रगती आध्यात्मिक पातळीवर मोजतात.
आणि ती प्राप्तीसुद्धा त्यांनी केलेल्या पारमार्थिक सेवेच्या समतुल्य असते. एकदा का हा नियम व्यवस्थित समजला की कोणतीही विवेकपूर्ण विचार करणारी व्यक्ती स्वतःचे भविष्य स्वतः सांगू शकते. ज्या व्यक्तीला जास्त प्राप्ती हवी असेल त्या व्यक्तीने जास्त प्रमाणात सेवा द्यावी. हीच ती किंमत आहे जी तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टीसाठी मोजावी लागते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इतरांना फसवून स्वतःला समृद्ध कराल तर ते स्वतःला फसवणं होय. जसं श्वास घेतल्यानंतर उच्छ्वास निश्चित आहे तसंच तुम्ही जे देता तेच परत मिळणार हेही निश्चित आहे. असा चुकूनही विचार करू नका की तुम्ही या नियमांना मोडू शकता. ते अशक्य आहे. ज्यांनी निसर्गाचे नियम कायदे पाळले नाहीत आणि स्वतःच्या मनाने चुकीचे निर्णय घेतले असे लोक आज रस्त्याच्या कडेला एकटे पडलेले किंवा तुरुंगात शिक्षा भोगत अतोनात दुःखात पडलेले आहेत. ज्यांनी स्वतःसाठी वेगळे कायदे तयार करण्याचा प्रयत्न केला अशा भरकटलेल्या लोकांची मोठी संख्या पश्चात्तापाच्या वाळवंटात पाहायला मिळते. आपण नैतिक किंवा मानवाने जे सामाजिक कायदे बनवले आहेत ते मोडू शकतो, पण काही कायदे नियम सर्वश्रेष्ठ असतात जे कधीही मोडता येत नाहीत. काही प्रसिद्ध मनोवैज्ञानिक आणि संतांनी असे 6 मुद्दे अधोरेखित केले आहेत ज्यामुळे तुम्हाला यश मिळणे सोपे जाईल. 1. स्वतःसाठी निश्चित ध्येय ठरवा. 2. स्वतःला कमी लेखणं, दोष देणं थांबवा. 3. ज्या कारणांमुळे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही त्या कारणांचा विचार करणे थांबवा. त्याऐवजी ज्या कृतीमुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता त्या कृतींचा विचार करा. ती कृती अंमलात आणा. तुमचे बालपण आठवा आणि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही असा विचार पहिल्यांदा कुठून आणि कसा आला याचा शोध घ्या. 5. तुमच्या मनात स्वतःबद्दल जी प्रतिमा आहे ती बदला. तुम्हाला जसं व्हायचं आहे किंवा ज्या व्यक्तीसारखं व्हायचं आहे त्या व्यक्तीचं वर्णन लिहा. ज्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती वागतो जगतो तसंच वागा आणि जगा. तुम्ही जसे बनण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा फक्त अभिनय नको तर तसेच जगा. हे 6 मुद्दे विस्ताराने मांडणारी ती संत मंडळी म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत तुकाराम, तुकडोजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर आहेत. वैदिक इतिहासाच्या सुरुवातीपासूनच सर्व विद्वानांनी तुम्ही जे केले पाहिजे तेच करायला सांगितले आहे आणि ते म्हणजे तुम्हाला जे व्हायचे आहे तसे बनून किंमत चुकवा. अपयशी जीवन जगण्या इतके कठीण तर हे नक्कीच नाही. ना करतेपणाचे अयशस्वी आयुष्य जगण्यापेक्षा हे करणं नक्कीच सोपं आहे. तुम्ही हा 30 दिवसांचा प्रयोग करा. पुन्हा करा, पुन्हा पुन्हा करा. प्रत्येक वेळी तो तुमच्यात खोलवर रुजेल आणि एक दिवस तुम्ही स्वतःला विचाराल की मी पूर्वी असा कसाच्या कसा राहत होतो, जगत होतो. या नव्या मार्गावर जगा, चालायला लागा. भरभराटीची नवी दालनं उघडतील. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल इतकी समृद्धी आणि वैभव यांचा तुमच्यावर वर्षाव होईल. पैसा होय, भरपूर पैसा मिळेल, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंतःकरणात शांतता आणि समाधान नांदेल. तुम्ही या अद्भुत आणि दुर्मिळ लोकांपैकी एक व्हाल जे शांत, आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आजच सुरुवात करा. गमावण्यासारखं काहीच नाही.